तऱ्हेचे ठपके होत असताना केसरकर मात्र मोठमोठ्या वल्गना करायच्या सोडत नाहीयेत. ताज असेल आणि काही असतील. काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी म्हणालेले शिंदे साहेबांकडून, म्हणजे मी आता मुंबईतून येणारच नाही, माझी सगळी विकास कामं घेऊन येणार. काल ते सावंतवाडीमध्ये होते. किती विकास कामं घेऊन आले, किती निधी आले ते सांगायला विसरले वाटतं. त्यांनी माझं पुन्हा त्यांना आव्हान आहे, गेल्या 15 वर्षात त्याच्यात 8 वर्ष तुम्ही मंत्री आहात, तुम्हाला भरीव निधी, भरीव विकास कामं, जनतेच्या आरोग्याचा प्रश्न, जनतेचा बेरोजगारीचा प्रश्न, शिक्षणावर भरीव काम, अशा तर ना पर्यटनातून तुम्हाला विकास इथल्या जनतेचा करायला आला. त्यामुळे तुमचं आता सोडून द्या. 2 दिवस कसले, तुम्हाला जनतेने 15 वर्ष 8 वर्ष मंत्रीपद मिळालं, त्याच्यामध्ये तुम्हाला करता नाही आलं तर तुम्ही 2 दिवसात काय करणार. त्यामुळे उगाच या वल्गना आता सोडा. केसरकरांनी या जनतेची दिशाभूल करणं सोडावं आणि जनतेने सुद्धा ओळखावं, ज्या व्यक्तीला 15 वर्ष आमदार, 8 वर्ष मंत्रीपद मिळालं, त्याच्यामध्ये राज्यमंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद, वित्त खातं, गृह खातं, शालेय शिक्षण कॅबिनेट मंत्रीपद मिळालं, अशा व्यक्तीला, अशा लोकप्रतिनिधीला आपला विकास करू शकला नाही, फक्त थापा मारण्याचं काम केलं. अशा व्यक्तीवर आता किती विश्वास ठेवायचा हे जनतेने आता ओळखलं पाहिजे. आणि केसरकरांना येणाऱ्या काळात तुम्ही आता धनुष्यबाणावर राहण्याची वार्ता करताय, बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून सांगताय. ओ, लाज वाटली पाहिजे तुम्हाला सांगायला बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून. कारण बाळासाहेबांच्या नावावरती ज्ञानप्रबोधिनी, बाळासाहेब ज्ञानप्रबोधिनी तुम्ही चालू केलं होतं. UPSC MPSC विद्यार्थी तिथून घडवणार होतात, तिथे पण तुम्ही खोटारडे ठरलात आणि तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक सांगता. असं जर बाळासाहेब असते तर आज लाथ मारली असती आणि अशा लोकप्रतिनिधीला धडा शिकवला असता की कशा तऱ्हेने लोकप्रतिनिधी पाहिजे. हे जर बाळासाहेब हयात असते तर 100% तुम्हाला कळलं असतं की बाळासाहेबांची शिकवणी कशी होती आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक हा कसा असतो. शब्दाला जागणारा आणि शब्दाला पक्का असणारा बाळासाहेबांचा शिवसैनिक हा नेहमी जनतेसाठी प्रेरित होऊन काम करत असतो, तुमच्यासारखा थापा मारत फिरत नसतो. त्यामुळे येणाऱ्या काळात केसरकरांनी उगाच जनतेची दिशाभूल करून आणि स्वतःला शिवसैनिक जनतेसमोर सांगून शिवसैनिकांचा अपमान करू नये, अशा तऱ्हेचे माझं आव्हान आहे त्यांना.